everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत, दॅट इज ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज न्यू चॅप्टर. ओके, ॲनाटॉमी. पहिलं ॲनाटॉमी म्हणजे काय, तर म्हणजे कोणताही सपोज ह्युमन बिईंग घ्या किंवा कोणताही प्लांट घ्या, त्याचं इंटरनल ऑर्गनचं स्टडी करणं, दॅट इज द ॲनाटॉमी. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ ॲनाटॉमी. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणं, दॅट इज द ॲनाटॉमी. ओके, आता पण यातला पहिला पॉईंट आहे, दॅट इज द टिश्यूज. ओके, द टिश्यूज म्हणजे काय, तर टिश्यूज म्हणजे अशा सेल्सचा ग्रुप, म्हणजे त्याचं कॉमन फंक्शन, ओरिजिन आणि फंक्शन जे असते ते कॉमन असते. म्हणजे टिश्यू म्हणजे काय, तर फंक्शन अँड ओरिजिन जे असते ना, फंक्शन अँड ओरिजिन आर कॉमन. ओके, फंक्शन अँड ओरिजिन आर दोन्ही कॉमन असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ that group of cells is called as a tissue. A tissue is a group of cells having common origin and usually performing common function. Okay, plant tissue is made up of different kinds of टिश्यू आर क्लासिफाईड म्हणजे दोन ह्याच्यामध्ये क्लासिफाय झाले, एक परमनंट आणि मेरिस्टेमॅटिक. ओके, मेरिस्टेमॅटिक आणि दुसरे म्हणजे परमनंट. मेरिस्टेमॅटिक म्हणजे काय, जे कायम अजून म्हणजे त्यांच्यात डिवाईड व्हायची कॅपॅसिटी असते. आणि ते जर परमनंट जर म्हटलं ना, त्यांना एक काय म्हणतात, एक रोल भेटलेला असतो किंवा ते मॅच्युअर झालेले असतात. म्हणजे ते त्यांची डिवाईड व्हायची कॅपॅसिटी असते ना, ॲबिलिटी ती ह्यांची लॉस्ट झालेली असते. ओके, म्हणजे हे डिवाईड होऊ शकते, हे मॅच्युअर झालेले असतात किंवा यांना एक स्पेसिफिक फंक्शन भेटलेलं असतं, सो ते डिवाईड होत नाही. ओके, त्यातला आपण पहिला मेरिस्टेमॅटिक बघूया. मग ह्यात परमनंटचं पुढं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. म्हटलं काय म्हणतात, मेरिस्टेमॅटिक बघूया. ओके, लेट्स स्टार्ट. जस्ट 1 minute. मेरिस्टेमॅटिक अँड परमनंट. ओके, तर मेरिस्टेमॅटिक काय म्हणते, ग्रोथ. मेरिस्टेमॅटिकमध्ये जे आहे ना, परत अगेन 3 टाईप आहेत. ओके, मेरिस्टेमॅटिक एक तर म्हणजे पहिलं अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम, आणि थर्ड वन इज द काय म्हणतात त्याला, लॅटरल ऑर सेकंडरी मेरिस्टेम. अपायकल म्हणजे काय म्हणतात, असं टिपला प्रेझेंट असणार, म्हणजे टोकाला प्रेझेंट असणार टिप. एक शॉर्टमध्ये घ्या, पुढं आपण डिटेलमध्ये टिपला प्रेझेंट. इंटरकॅलरी म्हणजे काय, मॅच्युअर रिजन्सच्या मध्ये असणार, आणि ही कुठं ॲक्च्युअल मॅच्युअर रिजनमध्ये. ओके, बस इतका याद रखणे. आता ॲक्च्युअलमध्ये काय दिलं बघा. ग्रोथ इज लार्जली restricted to special region active cell division called meristems, right? Plant have different kind of meristems. The meristem which occur at the tip of root and shoot produce primary tissues. Yes, tip of root and shoot. पहिला आता आपण अपायकलचं बघूया. अपायकल. ओके, टिप ऑफ रूट, just 1 minute. Tip of root and shoot. Okay, tip of root and shoot produce primary tissues. Okay, that is apical meristem. And the root apical meristem, tip of rootच्या root apical meristem जे असणार, ऑब्वियसली रूटच्या टिपला आढळणार, ऑक्कर tip of root, while the shoot apical meristem occurs at the occupies the tip of shoot, that is shoot आणि काय म्हणतात, सपोज दिस इज प्लांट, दिस इज ग्राउंड, त्याचे रूट्स वगैरे. हा जो पार्ट असणार ना, हा ग्राउंडच्या खालचा जो पार्ट असणार, दॅट इज द रूट पार्ट. ओके, आणि हा जो ग्राउंडच्या वरचा जो पार्ट, दॅट इज शूट पार्ट. ओके, म्हणजे ह्या शूटच्या टिपला आढळणार आणि हे रूटच्या टिपला आढळणार. ओके, हे कोणते असतात, दॅट इज द आपलं अपायकल मेरिस्टेम. ओके, दॅट्स ऑल. नंतर ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ लिव्ज अँड इलॉंगेशन ऑफ सम सेल्स लेफ्ट, दॅट इज कॉल्ड एज शूट अपायकल, दॅट इज ॲक्झिलरी बड. म्हणजे सपोज दिस इज इथं
हे वगैरे काय म्हणतात लिव्ज वगैरे असतात. मग इथं शॉर्ट बारीक लहान जे असतं ना दॅट इज ॲक्झिलरी बर्ड. सच बर्ड्स आर प्रेझेंट ॲक्झिलरी लिव्ज अँड कॅपेबल ऑफ फॉर्मिंग ब्रांच ऑर फ्लावर. ओके, हे झालं पहिलं आपलं काय म्हणतात अपायकल. अपायकल नंतर काय आहे तर दॅट इज द इंटर कॅलरी. ओके, काय म्हणलेलं आपण इंटर CALE इंटर कॅलरी. इंटर कॅलरी काय म्हणते दे ऑकर इन ग्रास the meristem which occur between mature tissues okay, mature tissues called intercalary meristems and these occur. मग ह्यांचं काय म्हणतात they occur in grasses and regenerate. हां, इथं काय म्हणतात क्वेश्चन विचारू शकतात की म्हणजे मी सपोज काय म्हणतात ते ग्रास वगैरे असतं मग ते कोणते मग ॲनिमल्सनं वगैरे खाल्लं तर ते रिजनरेट कसं होतं. जर त्यांना रिजनरेट कोण करतं आहे दॅट इज द इंटरकॅलरी मेरिस्टेम. दे ऑकर इन ग्रासेस अँड रिजनरेट द पार्ट्स रिमूव्ड बाय ग्रेझिंग हर्बिवर्स. ओके, कुठं असतात ग्रासेसमध्ये. ओके, GRE ग्रासेस. ओके, अँड रिस्टोर. ओके, रिस्टोरचं काम करतात किंवा रिजनरेशनचं काम. पार्ट्स रिमूव्ड बाय द ग्रेझिंग अँड बोथ ही जे असतात ना इंटरकॅलरी आणि अपायकल हे दोन्ही जे आहेत ना दोन्ही आहे ते प्रायमरी टिश्यूज प्रायमरी मेरिस्टेम आहेत. ओके, आणि याच्यानंतर लॅटरली आहे ना लॅटरल इज द सेकंडरी मेरिस्टेम. ओके, बोथ अपायकल अँड इंटरकॅलरी मेरिस्टेम्स आर द प्रायमरी मेरिस्टेम्स बिकॉज दे हॅपन अर्ली लाईफ ऑफ प्लांट. म्हणजे प्लांटच्या अर्ली लाईफमध्ये आढळतात आणि कंट्रीब्यूट टू फॉर्मेशन ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. ओके, नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द लॅटरल. ओके, लॅटरल म्हणजे दॅट इज द सेकंडरी. आता हे दोन्ही काय होते प्रायमरी. हां, आपण लॅटरलकडे ऑन करतो. दॅट्स lateral. Okay, lateral. The meristems occur in the mature regions. Yes, आपण पहिल्या स्टार्टिंगला इन मॅच्युअर रिजन्स. इथं बिटवीन मॅच्युअर रिजन्स असेल देन दॅट इज द इंटरकॅलरी आणि इन मॅच्युअर रिजन्स असेल देन दॅट इज द लॅटरल. ओके, इन मॅच्युअर रिजन. ओके, इन मॅच्युअर रिजन ऑफ रूट. Region of root and shoot. Okay, root and shoot of the many plants, particularly that produce woody axis and appear later than primary meristem called secondary or lateral meristem. Okay, they are cylindrical. कशा असतात cylindrical. Okay, cylindrical meristems. Fascicular and vascular cambium and interfascicular cambium and core cambium are examples. जे example विचारू शकतात कोणते कोणते दॅट इज fascicular vascular fascicular vascular. परत त्यानंतर कोणता आहे interfascicular and the third one is the cork. Okay, cork. These are the examples of lateral or secondary. ओके, बरं त्यानंतर परमनंट टिश्यू. परमनंटचं काय म्हणतं आहे following divisions in both primary as well as secondary meristems, the newly formed cells become structurally and functionally specialized and lose ability to divide. ओके, ह्याचा फक्त काय म्हणतात आपण जास्ती बघणार नाही, इंट्रोडक्टरी पार्ट बघतात. ओके, लेट्स स्टार्ट. परमनंटचं काय म्हणतं आहे लूज ॲबिलिटी टू डिवाइड. लूज ॲबिलिटी to divide. Lose ability to divide and get specialized, functionally specialized. Special function. Okay, special function or mature and constitute the permanent tissues during the formation of primary plant body. Specific regions of the
अपायकल मेरिस्टेम प्रोड्यूस डर्मल टिश्यू, ग्राउंड टिश्यू अँड व्हॅस्क्युलर टिश्यू. ही टिश्यू सिस्टममध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. परमनंटचं काय लक्षात ठेवायचं, फक्त एक स्पेशल म्हणजे त्यांना फंक्शनचा रोल भेटतो आहे किंवा फंक्शन त्यांचं स्पेशलाइज होतं आहे. आणि लूज ॲबिलिटी टू डिवाइड. परमनंट म्हणजे ॲबिलिटी लूज व्हायची, लूज द ॲबिलिटी टू डिवाइड. दॅट्स ऑल. ओके, पहिल्यापासून बघूया काय काय होतं. टिश्यू म्हणजे काय, तर अशा ग्रुप सेल्सचा ग्रुप ज्यांचं काय म्हणतात फंक्शन आणि ओरिजिन कॉमन असते. ओके, मग ह्यात दोन टाईपचे टिश्यू होते, एक तर मेरिस्टेमॅटिक आणि दुसरं म्हणजे परमनंट. ओके, मेरिस्टेमॅटिकमध्ये जे आहे ना त्यातले 3 टाईप आहेत परत, अपायकल, इंटरकॅलरी अँड लॅटरल मेरिस्टेम. अपायकल कुठं असते, ऑलमोस्ट टिपला, म्हणजे तर वरती काय खाली ग्राउंडच्या खाली काय असणार रूट पार्ट, आणि वरती काय असणार दॅट इज शूट पार्ट. मग एक तर शूटच्या अपायकल म्हणजे एकदम टोकाला असणार, नाही तर रूटच्या टोकाला असणार. त्यानंतर इंटरकॅलरी म्हणजे काय, बिटवीन द मॅच्युअर रिजन्स, नॉट इन मॅच्युअर रिजन्स लॅटरल मेरिस्टेम असणार, परंतु बिटवीन म्हणजे दोन, सपोज दिस वन ह्या मॅच्युअर रिजन्सच्या मध्ये इंटरकॅलरी मेरिस्टेम असणार, परंतु ह्या मॅच्युअर रिजन्समध्ये दॅट इज द लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल म्हणजे सेकंडरी, आणि अपायकल आणि इंटरकॅलरी दोन्ही जे असतात ना दीज आर प्रायमरी मेरिस्टेम, आणि ते जर लॅटरल म्हटलं तर दॅट इज द सेकंडरी मेरिस्टेम. ओके, आता अपायकलबद्दल आपण डिटेलमध्ये. अपायकल काय म्हणतं, टिप ऑफ रूट अँड शूट. कुठं आलं तर टिप ऑफ रूट अँड शूट. रूट अपायकल मेरिस्टेम कुठं असणार, टिप ऑफ रूट, आणि दॅट इज शूट अपायकल मेरिस्टेम टिप ऑफ शूट. आणि इंटरकॅलरी कुठं होतं, बिटवीन द मॅच्युअर रिजन्स. दिस बिटवीन वर्ड इज इम्पॉर्टंट, बिटवीन द मॅच्युअर रिजन्स. ओके, आणि हे कुठं त्याचा यूज कोणता, म्हणजे सपोज आपण जे ग्रासेस वगैरे असतात ते ग्रासेसमध्ये असते. ग्रासेसमधलं सपोज काय कोणत्या ॲनिमल्स म्हणजे ग्रेझिंग ॲनिमल्सनं त्याला खाल्लं वगैरे, ग्रास खाल्लं, तर ते परत काही दिवसांनी परत आपल्याला ते आहे असं ग्रास दिसते, ते रिजनरेट करताना दॅट इज ड्यू टू इंटरकॅलरी मेरिस्टेम. ओके, आणि त्यानंतर काय होतं लॅटरल जे आहे ना इन मॅच्युअर रिजन्स, म्हणजे सपोज दिस हे मॅच्युअर रिजन्समध्ये इथं दॅट इज लॅटरल मेरिस्टेम, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये हा पार्ट जो असणार ना दिस इज इंटरकॅलरी मेरिस्टेम. ओके, आणि सायलेंट्रिकल असतात, आणि 3 एक्झाम्पल आहेत, दॅट इज फेसिक्युलर कॅम्बियम, फेसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंटरफेसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. आणि परमनंटचं काय, परमनंटचं लूज ॲबिलिटी टू डिवाइड अँड स्पेशलाइज फंक्शन. ओके, डन. लेट्स ट्राय. टिश्यू काय होतं, टिश्यूमध्ये काय होतं, टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ अशा ग्रुप ऑफ सेल्सचा असा ग्रुप जो ज्याचं फंक्शन आणि ओरिजिन कॉमन असते. ओके, आता ह्याचे 2 टाईप होतात, एक तर मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, त्यात काही नाही, सिम्पल आणि कॉम्प्लेक्स असते. सिम्पलमध्ये एक स्क्लेरेन्कायमा, कोलेन्कायमा वगैरे असते, आणि कॉम्प्लेक्समध्ये झायलम आणि फ्लोएम हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये काय मेरिस्टेमॅटिकमध्ये काय अपायकल, इंटरकॅलरी, लॅटरल. ओके, अपायकलचं काय, अपायकलचं म्हणजे टिप लागणार बस, इसका कोई मतलब कन्फ्युजन नाही. त्यानंतर इंटरकॅलरी काय असतं, बिटवीन म्हणजे सपोज हे हा मॅच्युअर रिजन आहे. ओके, राईट. ह्या मॅच्युअर रिजनचा हा जो मधला पार्ट असणार आहे, ह्या मधल्या पार्टमध्ये दॅट इज द इंटरकॅलरी मेरिस्टेम, आणि लॅटरल कुठं असणार मॅच्युअर रिजन्समध्ये, म्हणजे इथं आणि इथं लॅटरल मेरिस्टेम. ओके, दॅट्स ऑल. आणि इंटरकॅलरीचं एक्झाम्पल दॅट इज द ग्रासेस. ओके, म्हणजे इथं क्वेश्चन विचारू शकतात की म्हणजे ग्रेझिंग ॲनिमल्सनं जे गवत वगैरे खाल्लं तर ते परत रिजनरेट कशामुळे होते, दॅट इज ड्यू टू द इंटरकॅलरी मेरिस्टेम. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.